नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे हातकणंगलेमधून. सांगली कोल्हापूर रस्त्यावरील रामलिंग फाटा हातकणंगले इथं भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील आळते इथले 32 वर्षीय पोपट गणपती जाधव याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री 11:30च्या दरम्यान घडला. हातकणंगले तालुक्यातील आळते इथले मयत पोपट गणपती जाधव हे लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीस होते. ते रात्री 11:30च्या सुमारास कामावरून आळते येथील आपल्या घरी जात असताना सांगली कोल्हापूर रस्त्यावरील रामलिंग फाटा इथं आळतेच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक MH09 CG 3799ला कोल्हापूरहून हातकणंगलेच्या दिशेने भरधाव निघालेल्या 4 चाकी होंडा अमेज क्रमांक MH12 LD 8244ने मयत जाधव यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की पोपट जाधव हे मोटरसायकलीसह 200 फूट लांब रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. यात जब्बर मार लागल्याने जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 चाकी ही काही अंतरावरती जाऊन पलटी झाली. भरधाव कार चालवून जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोरोची इथल्या कार चालक स्वप्नील बाळासो गजबर याला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत. इतका मोठा अपघात होऊनही कारमधील कोणीही जखमी झाले नाही.